नमस्कार, TV51च्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींचे अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी TV51च्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. मालेगाव कुसुंबा रोडवर डोंगराळे शिवारात महामार्गावर असलेल्या टोलनाक्याची स्थानिक ग्रामस्थांनी तोडफोड केल्याची घटना घडली आहे. टोलनाक्यावर कार्यरत महिला कर्मचाऱ्याने एका ग्रामस्थाला अरेरावी केल्याच्या कारणावरून हा प्रकार घडला असे सांगितले जात आहे. दरम्यान टोलनाक्यावरील सॉफ्टवेअर संथ गतीने चालत असताना महिला कर्मचाऱ्याला स्थानिक ग्रामस्थाने वाईट शिवीगाळ केल्याचा आरोप टोलनाका प्रशासनाने केला आहे. टोलनाका प्रशासनाकडून यापूर्वी अनेकदा स्थानिक ग्रामस्थांना नाहक त्रास देण्याची घटना घडल्या आहेत असे सांगितले गेले. यानुसार अनेकदा तक्रारी करून देखील संबंधित कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारची तंबी अथवा सूचना टोलनाका प्रशासनाने केली नाही असा आरोप ग्रामस्थांनी केला. दरम्यान येथील एका प्रतिष्ठित नागरिकाला टोलनाक्यावर कार्यरत महिला कर्मचाऱ्याने अरेरावी केली होती. संबंधित ग्रामस्थाने हा प्रकार गावातील काही नागरिकांना सांगितल्यानंतर संतप्त झालेल्या डोंगराळे परिसरातील नागरिकांनी टोलनाक्यावर जाब विचारत टोलनाक्याची तोडफोड केली. यात काचेचे कॅबिन, संगणक, बिलिंग मशीन आदी साहित्याचे नुकसान झाले आहे. दरम्यान सॉफ्टवेअर संथ गतीने सुरू असल्यामुळे स्थानिक वाहन सोडण्यासाठी वेळ लागत होता. याबाबत महिला कर्मचाऱ्याने संबंधित वाहनधारकाला तशी माहिती देत विलंबाबाबत दिलगिरी व्यक्त केली होती. मात्र संबंधिताने काहीही ऐकून न घेता टोलनाक्यावरील सदर महिला कर्मचाऱ्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलेने प्रतिउत्तर केल्याने हा वाद झाला अशी माहिती टोलनाका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. या प्रकरणी मालेगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.